सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील धोडप बुद्रुक, गोबनी, गणेशपूर, पाचंबा, खडकी सदर परिसरात काल सायंकाळी प्रचंड प्रमाणात गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात बर्फाची चादर पसरली आहे। मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने त्यांचा खच सगळीकडे साचला होता। या गारपिटीने शेतातील ज्वारी, बिजवाई कांदा, लिंबू, संत्रा, टरबूज, खरबुजासह भाजीपाला आणि आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातील कन्हान तालुक्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभास्थळी पाहणी केली। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा येथे पार पाडणार आहे। ही प्रचार सभा यशस्वी व्हावी यासाठी केलेल्या तयारीचा तसंच उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आढावा घेतला। विदर्भात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने या सभास्थळाला देखील या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला। त्यामुळे पावसाने कितपत नुकसान झाले आहे आणि त्यात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कशी यशस्वी करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी पाहणी केली, झालेल्या तयारीचा आढावा घेतला, तसेच सभेचे नियोजन करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनाचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस, तीळ, मका आणि ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला होता, त्यातच मंगळवारी रात्री वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। त्यामुळे शेतातील तीळ आणि ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे। नुकसानाची तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना अधिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। श्री स्वामी समर्थच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांची पहाटेपासून अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली आहे। स्वामी समर्थ मंदिरापासून भाविकांच्या 2-3 किलोमीटरच्या रांगा दिसून येत असून दिवसभरात पादुकाभिषेक, पाळणा, पुष्पवृष्टी, भजन, आरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी रंगीबिरंगी फुले, फळांची सजावट करण्यात आली। प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। भंडारा शहरालगत भिलवाडा गावाजवळील ही घटना घडली आहे। मंगळवारी नाना पटोले हे आपला सुनिश्चित प्रचार सभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली। या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे, तर नाना पटोले हे देखील थोडक्यात बचावले आहे। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पुढील अधिक तपास सुरू केलाय। प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून भुलून तिचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली। गेल्या वर्षी ऑगस्ट पासून ही मुलगी बेपत्ता होती। तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली। अखेर पोलिसांनी त्या मुलीचा शोध लावला व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे दणक्यात प्रचाराला लागले आहे। समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा चंग त्यांनी बांधला आहे। पुण्यातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या घरी जाऊन ते भेटीगाठी घेत आहेत। मात्र यात सामान्य जनता मागे पडू नये याचे देखील भान राखताना दिसत आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावरून देखील दणक्यात प्रचार सुरू असल्याचं दिसत आहे। सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स देणं आणि रील्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचं दिसत आहे। तगडं सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत प्रचार करताना दिसत आहे।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण गरम झाले आहे। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। दरम्यान सर्वच पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा माढा लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही। शरद पवारांनी त्याचे 9 जागेवरील उमेदवार निश्चित केले। मात्र माढ्यातून शरद पवार कोणाला उमेदवार देणार असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान माढा लोकसभेसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून 3 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार आहे। 2च दिवसात पंतप्रधान मोदींची विदर्भात आज दुसरी सभा होणार आहे। आता मोदीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे। उद्या नांदेडमध्ये अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण सह भाजपाचे व महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत। नांदेड लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी येणार आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंचावर असताना असं गलिच्छ वक्तव्य करणं हे योग्य नाही। मोदी यांचा मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी असंही त्या म्हणाल्या। पुण्यात प्रचार करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला व यावेळी विविध विषयांवर भाष्य केले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।